नमस्ते. आज आपण भोपळ्यापासून भोपळ्याचा रायता किंवा तुम्ही याला भोपळ्याचं भरीत असंही म्हणू शकता. तर भोपळा हा आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. एकतर हे आपल्याकडे सहज अवेलेबल असतो आणि याच्यामुळे आपल्याला थकवा, तहान किंवा सर्दी, घशाचं दुखणं असेल, डोळ्याचं काही संक्रमण आजार झाले असतील तर ते बरं करण्यासाठीही आपल्याला हा उपयोगाला येतो. दुसरं म्हणजे रक्तवाहिन्यांचं काम नीट होतं, आपलं पचन सुधारतं आणि डोळ्यांसाठी, स्नायूंसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. तर असा हा भोपळा आपण खाण्यामध्ये ठेवू शकतो. तर याला पहिल्यांदा आपण चिरून घ्यायचं. याच्यातल्या ज्या बिया आहेत याचाही आपण वापर करू शकतो. ह्या बिया कडक उन्हामध्ये वाळवूनही त्याचं आपण सेवन करू शकतो. तर त्याही आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. तर संपूर्ण भोपळा ही वनस्पतीच आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. त्याची पानं असोत, भोपळा असो किंवा बिया असो. तर हा भोपळा आहे तर असं कट करून याचे आपण स्लाईस करून घेणार आहोत. आणि आता हे जे स्लाईस आहेत हे आपण कुकरमध्ये याला शिजवून घेणार आहोत. अगदी कमी पाण्यामध्ये याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे. याआधी मी भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत. भोपळ्याची खीर आहे, भोपळ्याच्या घाऱ्या आहेत, तर त्याही तुम्ही पाहू शकता. भोपळा हा आपल्या आहारामध्ये असलेला कधीही चांगला. तर आता बिया काढल्यानंतर हा वर एक थोडासा पातळ असा थर असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला असे धागे धागे दिसतील, तर तेही काढून टाकायचे आहेत. आता हा भोपळा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि याला असं कुकरच्या डब्यामध्ये किंवा मग चाळणीमध्ये पण तुम्ही तळाला थोडं पाणी घालून उकडून घेऊ शकता. तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये काहीच पाणी घातलेलं नाही, फक्त भोपळा ठेवला आहे आणि आता ह्या कुकरमध्ये पाणी घालून याला मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर हा 2 शिट्ट्यामध्ये अगदी गरगरीत शिजतो. हा पहा, कलरही याचा व्यवस्थित खूप सुंदर दिसतो. आता ह्या भोपळ्याचं आपण जे वरचं साल आहे ते काढून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी टाकलं तर मग तो खूपच असा ओलसर होतो, त्यामुळे शक्यतो कमीत कमी पाण्यामध्ये आपण याला उकडून घ्यायचं आहे. आता याची साल काढून याचा आपल्याला गर वेगळा करायचा आहे. तर हा भोपळा मुलांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. पचनासाठी खूप आपल्याला सोयीस्कर पडतो. याच्यामुळे आपलं पचन सुधारतं, तोंडाला चव येते. आणि आपण ही जी रेसिपी बनवत आहोत ही रेसिपी आपण ऑइल फ्री बनवत आहोत, त्यामुळे तर अजूनही आपल्याला खाण्यासाठी फायदेशीर होईल. असा हा आता गर काढल्यानंतर तो तुम्ही स्मॅशरनी किंवा हाताने कुस्करून घेऊ शकता. आता हा एकसारखा करून घ्यायचा. याच्यामध्ये आता आपण भाजलेले चणे किंवा भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत. तर इथे मी भाजलेले चणे घेतलेले आहेत. कढीपत्त्याची पानं घालायची आणि एक 2-3 तिखटानुसार हिरवी मिरची टाकायची. आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं, याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. तर अशी आपली एक बारीक अशी पावडर तयार होईल. तर याच्यामध्ये आपण डाळं टाकल्यामुळे काय होईल की भोपळ्याचं जे अतिरिक्त पाणी असेल ते शोष करून घेतलं जाईल. आता भोपळ्यामध्ये चवीनुसार पिंक सॉल्ट घालायचं. आता जो आपण मसाला बनवला मिक्सरमध्ये तो आपल्या अंदाजानुसार 1 ते 1.5 चमचा घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये भोपळ्याचा स्वीटनेस थोडासा ठेवण्यासाठी साखर अगदी किंचित घालायची. चाट मसाला टाकायचा, तोही अगदी थोडाच, नाही तर मग चाट मसाल्याचा जास्त वास येईल. तर इथे आपल्याला भोपळ्याचाही वास ठेवायचा आहे आणि मसाला, चाट मसाला आणि आपण बनवलेल्या मसाल्याची टेस्ट ही बॅलन्स करायची आहे. तर आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आवश्यक वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पांढरं मीठ सुद्धा घालू शकता. आता ह्या भोपळ्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला घट्ट दही घालायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी असेल असं घट्ट दही घ्या किंवा मग थोडा वेळ तुम्ही ते बांधून सुती फडक्यामध्ये ठेवून तसंही दही वापरू शकता. आता हे दही मिक्स करायचं पूर्ण. आता हे मसाले, दही आणि आपला हा शिजवलेला भोपळा सगळं एकत्र करून घ्यायचं आणि आपला हा भोपळ्याचा रायता खाण्यासाठी तयार होतो. एक तोंडी लावण्याची डिश होते आणि खाणाऱ्याला कळतही नाही की याच्यामध्ये भोपळा आहे. तर अशी ही अतिशय सुंदर रेसिपी आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून याच्यावर फोडणी घातलं तरी चालेल. फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी वापरा, दुसरं काही घालू नका. किंवा मग आहे हा असाच रायता खायला अतिशय सुंदर लागतो. मग तुम्ही हवं ते नाव द्या, भोपळ्याचा रायता म्हणा किंवा भरीत म्हणा. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. आणि इतर भोपळ्यांच्या ज्या रेसिपीज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही बघा. धन्यवाद.